नमस्कार, मी अर्चना इंगळे. अर्चनाच किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं अंडा कढी वाटण बनवून. तुम्ही व्हिडिओला लाईक नाही केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनचं बटन दाबा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल. चला तर मग वेळ न दवडता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. बघू शकता इथं मी 2 अंडी बॉईल करायला ठेवलेले. दोन अंडी मी आधी बॉईल केलेले होते, त्यातलं अंडी आहे म्हणून. बघू शकता इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, कांदा घेतला आहे, खोबरं घेतलेलं आहे, मिरची घेतलेली आहे आणि आलं घेतलेलं आहे, टोमॅटो. कांदा आणि खोबरं मी छानपैकी भाजून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. छानपैकी मिक्सरमध्ये टाकून मी हे बारीक ग्राइंड करून घेणार आहे. याच्यात थोडंसं मीठ टाका आणि थोडंसं पाणी टाका. बघू शकता इथं मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे. किती छान आपला मसाला तयार झालेला आहे, मस्त बारीक झालेला आहे. बघू शकता इथं माझे अंडी पण बॉईल झालेले आहे. याचे मी टक्कर पूर्ण काढून घेतलेले आहे. सिल्ट बघू शकता तुम्ही. याला छानपैकी मधातून अशी एक चीर मारून सर्व अंडीला मी घेणार आहे. कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून त्याच्यात लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून छानपैकी याच्यात अंडी फ्राय करून घेणार आहे. बघू शकता इथं बी अंडी टाकलेले आहेत आपल्या मसाल्यामध्ये. छानपैकी मस्त याला फ्राय करून घेणार आहे. फ्राय मी यासाठी करून घेते, असं वैस वास येत नाही म्हणून फ्राय करून. अंडाकडी पण अप्रतिम लागते म्हणून मस्त असं फ्राय करून घ्या आपल्या अंडीले. बघू शकता आपली अंडी इथे फ्राय झालेली आहे. चला मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. बघू शकता किती छान फ्राय झालेले आहे. त्याच कढईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकून छानपैकी आपला मसाला भाजून घेणार आहे. मस्त अलटून पलटून आपला मसाला भाजून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे सुके मसाले. तुमच्याकडे असतील तेवढे तुम्ही टाकू शकता. मी एवढ्या मसाल्यामध्ये मालवणी टाईप अंडाकडे बनवत आहे. इथे मी मालवणी मसाला टाकलेला आहे, काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, धने पावडर टाकलेलं आहे, हळद, मीठ आणि छानपैकी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता. झाकण ठेवून मस्त तेल सुट्टेपर्यंत शिजून घेतलेलं आहे. मस्त छानपैकी मिक्स करून घ्या. झाकण ठेवून मस्त 2 मिनटं शिजून घ्या. बघू शकता इथं आपलं शिजून झालेली आहे अंडाकडी आणि छानपैकी मस्त तेल सुटलेलं आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता छानपैकी आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे. हे छानपैकी आपण इकडून तिकडून पलटून घेतल्यानंतर याच्यात आपले अंडे टाकणार आहे. आणि याच्यात थंड पाणी न टाकता गरम पाणी टाका. थंड पाण्यानं अंडाकढीची चव जाते. अंडाकढीचीच नाही, कोण्या पण भाजीची चव जाते थंड पाण्यानं. म्हणून कधी पण भाजी करताना
रस्सेवाली भाजी करताना त्याच्यामध्ये गरम पाणीच ॲड करा. बघू शकता इथं मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. इथे मस्त मी 1 गिलास पाणी ॲड केलेलं आहे आणि झाकण ठेवून मस्त याला एक उकळी घेणार आहे मी. बघू शकता तुम्ही आपली अंडा कढी इथं रेडी आहे. बघू शकता किती छान तरी आलेली आहे. अंडे पण खूप छान शिजलेले आहेत. बघू शकता. कशी वाटली तुम्हाला अंडा कढीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त चपाती, भाजी, भात, भाकरी सगळी एन्जॉय करा. असंच छान छान खात राहा. हेल्दी खा, हेल्दी राहा. मस्त खा, मस्त राहा. वरून मस्त कोथिंबीर टाका आणि चला आपण हे प्लेटमध्ये आता काढून घेणार आहोत. बघू शकता इथे मी प्लेटमध्ये आणि त्याच्यावरून मस्त मी कोथिंबीर घातलेली आहे. इथं आपली अंडा कढीची प्लेट रेडी आहे. तुम्ही व्हिडिओला अजून लाईक नाही केलं असेल, सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज करून जावा. अशी छान छान रेसिपीजसाठी अर्चनाज किचन क्वीनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघू शकता किती छान झाली. बघता बरोबर तोंडाला पाणी सुटेल. नक्की बनवून बघा. बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर बाय बाय.